नमस्कार, मी अनुष्का आजच्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. खूप वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यापुढे येत असते आणि तुम्ही त्याला प्रचंड रिस्पॉन्स देता, त्यासाठी आपले मनापासून आभार. तर मंडळी, कधीकधी असं होतं का की आपण एखाद्या खोलीत बसलो आहे आणि अचानक एखादी व्यक्ती आली आणि आपल्याला फ्रेश फील झालं, किंवा कधीकधी असं होतं की आपण कोणाशी फोनवर जरी बोललो किंवा एखाद्या ठिकाणी आपण बसलो असताना दुसरी व्यक्ती तिथे आली आणि आपल्याला निगेटिव्ह फील झालं. तर या दोन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत ऑराशी. आणि मग ही ऑरा नेमकी काय आहे, ऑरा कशी मोजली जाते, किंवा ऑराचे आपल्या शरीरावरती जी ऑरा असते ती त्याचे काय इफेक्ट आपल्या शरीरावरती होतात, ती टेअर होते म्हणजे नेमकी काय होते, असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज मी तज्ज्ञ व्यक्तीला इथे बोलवलं आहे की जी ऑरा स्कॅनर म्हणून काम करते. तर आपल्या चॅनलवर जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी पूजा कुलकर्णी हिची इंट्रोडक्शन तर मी देईलच, परंतु जे पहिल्यापासून आपल्या चॅनलवर जोडले आहेत त्यांना पूजा कुलकर्णी नवीन नाही आहे. कारण पूजासोबत आपण 2 एपिसोड केलेत, एक होम कम्युनिकेशन आणि ॲनिमल कम्युनिकेशन. सो होम कम्युनिकेटर, ॲनिमल कम्युनिकेटर आणि ऑरा स्कॅनर रीडर अशी तिची ओळख असलेली पूजा गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या गोष्टी लीलया सांभाळते. तर पूजाकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की ऑरा नेमकी काय असते आणि ऑराशी रिलेटेड खूप सारे प्रश्न जे माझ्या मनात आहेत, तुमच्या मनात असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या एपिसोडमधनं आपण मिळवणार आहोत. तर पूजा, तुझं आजच्या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत, वेलकम. सो सुरुवात करूयात. बेसिक प्रश्न आहे की नेमकं ऑरा म्हणजे काय? ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला परत एकदा इन्व्हाइट केलं आणि आता आपण विषयाला सुरुवात करूया. नक्की. ऑरा म्हणजे आभामंडल ज्याला आपण म्हणतो, आणि आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपल्या धर्मामध्ये सुद्धा असेल, आपण खूप सारे देवी देवता बघतो किंवा साधू संतांचे फोटोज असतात, किंवा इवन दुसऱ्या धर्मांमध्ये सुद्धा येशू ख्रिस्त असतील किंवा मग गौतम बुद्ध असतील, त्यांच्या डोक्याच्या अवतीभोवती आपण एक आभा बघतो. बरोबर. तर ते एक प्रकारे आभामंडल जे आहे त्या व्यक्तीचं ते प्रदर्शित करण्याचा एक भाग आहे. असा ऑरा आपल्या सगळ्यांचाच असतो. आणि आपण त्याचं स्कॅनिंग करून तुमचे ब्लॉकेज कुठे आहेत किंवा एकंदरीत त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आहे हे सगळं आपल्याला स्कॅनिंगने समजू शकतं. आणि एकदा का आपण ब्लॉक आयडेंटिफाय केला की आपण पुढे त्याचं हिलिंग करू शकतो. ओके, म्हणजे आता तू जेव्हा ऑरा रीडर म्हणून काम करते त्या कामाची पद्धत नेमकी काय आहे? ऑरा रीडिंग करण्यासाठी आपण व्यक्तीचा फोटो घेतो. मी जे माझे क्लायंट असतात त्यांच्याकडून फोटो मागवते त्या व्यक्तीचा. शक्यतो लेटेस्ट फोटो असावा अशी माझी एक कंडिशन असते. आणि व्यक्तीचं पूर्ण नाव आपण घेतो. हे परमिशन, व्यक्तीची परमिशन म्हणून आपण मागवतो. आणि साधारणपणे फोटो पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत दिसायला पाहिजे अशी एक कंडिशन असते. त्यानंतर मग मी पूर्ण त्यांचं स्कॅनिंग करते आणि आपण त्याचे सगळे ऑराचे स्टेटस, ऑराचा रंग असतात वेगळे वेगळे, तर ते रंग काय तुम्हाला प्रदर्शित करतात ते सांगतो. सध्याचा तुमचा करंट ऑरा काय आहे, कारण ऑरा हा बदलत जातो. आपण रोजच्या जीवनामध्ये खूप साऱ्या घटनांना आपण समोर जातो. स्ट्रेस असतो, कधी आनंद असतो, वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. त्यानुसार तो ऑरा सुद्धा आपला चेंज होत जातो. त्यामुळे मी शक्यतो लेटेस्ट फोटो मागवते. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते पण एक 3 प्रश्न आपण घेऊ शकतो. पण हे कंपल्सरी नाही आहे, कारण जेव्हा मी तुमचा ऑरा स्कॅन करते तेव्हा त्याच्यामध्ये सगळं कळून जातं. सो पुरा लेखाजोखा आहे. तुम्ही जरी मला सांगितलं नाही की कुठला प्रॉब्लेम चालू आहे तुमच्या लाईफमध्ये सध्या, तरी सुद्धा तुमचा ऑरा स्कॅन करून मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही कुठल्या कारणाने माझ्याकडे आले आहात. इज इट? म्हणजे हे ऑरातनं स्कॅन होतं, हे नेमकं काय असतं, कसं काय तू ते फाइंड आउट करतेस? ओके, हे आपण शिकू शकतो. मी हे शिकलेली आहे. त्याच्यामध्ये ऑफकोर्स तुमचा इंट्युशनचा भाग असतो. आणि खरं तर इंट्युशन आपल्या सगळ्यांना येतात, म्हणजे सगळ्यांचा अनुभव आहेच आहे, तो असणारच आहे. पण थोडं आपण स्वतःवरती काम करतो, ह्याचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला हा फरक समजून येतो की इंट्युशन नक्की काय आहे. किंवा कारण आपल्या प्रत्येकाचं लॉजिकल माइंड नेहमी चालूच असतं. तर हा जेव्हा तुम्हाला फरक करता येतो की ओके हे इंट्युशन आहे, ओके इथे माझं लॉजिकल माइंड काम करते किंवा मी बनवते. जेव्हा तुम्ही अनालिसिस करता एखाद्या गोष्टीचं किंवा तुम्ही तिथे लॉजिक शोधता तेव्हा तुमचं लॉजिकल माइंड काम करतं. तुम्ही जेव्हा ट्रेन होता ह्याचा अर्थ काय की तुम्ही तो डिफरन्स
करू शकता दोन गोष्टीतला, की काय इंट्युशननी येत आहे, काय तुमचं माइंड बनवत आहे. आणि अगेन बरेच लोक आता जर ऑरा स्कॅन करायचा असेल त्याचे खूप सारे टूल्स आहेत, मशीन्ससुद्धा आहेत, मशीनने तुम्ही स्कॅन करू शकता किंवा बाकीचे पण टूल्स आहेत की जसं टॅरो कार्डनी बरेच लोक स्कॅन करतात, रेकीने सुद्धा बरेच लोक स्कॅन करतात, डाउजिंगनी पण बरेच लोक स्कॅन करतात. सो टूल्स असू शकतात, पण मी जे स्कॅनिंग करते ते पूर्ण माझ्या इंट्युशननी मी करते. मी कुठलंही टूल नाही वापरत, जे टूलवर आपली डिपेंडन्सी नाही राहत. आणि जेव्हा आपण आपली जी बॉडी आहे, आपण बॉडीला पण ॲज अ टूल वापरू शकतो. सो तुम्ही कुठे बाहेर गेला तर टूल्स घेऊन जायची तुम्हाला गरज नाही पडत. बरोबर. सो अशा पद्धती आहेत वेगळ्या वेगळ्या ऑरा स्कॅनिंगच्या. तर मी पूर्णपणे माझ्या इंट्युशननी, आणि जेव्हा तुमचं थर्ड आय ॲक्टिवेट असतं तेव्हा तुम्हाला फरक समजतो इंट्युशन्स मधला आणि तुमच्या लॉजिकल थिंकिंग. राईट. आता मला असं विचारायचं की तू एखाद्या व्यक्तीचा ऑरा स्कॅन, म्हणजे तू त्याच्यावरती काम करायला बसलीस, स्कॅन करायला बसलीस, तर तुला नेमकं काय कळतं, कसं कळतं की काही डॉट्स, म्हणजे असं मी ऐकलंय की ऑरा फाटते किंवा मग ऑराचे वेगवेगळे रंग असतात, त्याबद्दल आपल्या दर्शकांना सांग. ओके. ऑरा स्कॅनिंगमध्ये कसं असतं की रंग दिसतात हे सगळ्यांना माहिती आहे, आणि ते रंग तुमच्या भावनांनुसार, तुम्ही आता कुठल्या परिस्थितीतून चालले आहात त्यानुसार ते चेंज पण होत जातात. आणि प्रत्येक रंगाचं एक एक मिनिंग असतं. आता जर उदाहरणच आपल्याला द्यायचं असेल तर जसं लाल रंग, आपण म्हणतो की लाल रंग हा प्रेमाचा, अख्ख्या जगभरात लाल रंगाने ते प्रदर्शित केलं जातं. तर असे काही आहेत की हे रंग ह्या भावनेशी असोसिएटेड आहेत, असं पण असू शकतं. किंवा दुसरा एक प्रकार आहे की प्रत्येक प्रॅक्टिशनरनुसार प्रत्येक रंगाची व्याख्या काय आहे ही वेगळी असू शकते. तर ते रंग आपल्याला त्या ह्याच्या दिसतात, त्यानुसार आपण डिपिक्ट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण येल्लो रंग घेतला. आता येल्लो रंगाच्या कितीतरी छटा आहेत, ठीक आहे. माझ्यासाठी पिवळा रंग जर तुमच्या ऑरामध्ये मला दिसला, याचा अर्थ तुमची पर्सनॅलिटी, तुमचा उत्साह हे माझ्यासाठी ॲज अ प्रॅक्टिशनर हे माझ्यासाठी हे डिपिक्ट करतं. पण जर तो येल्लो रंग मला मडी, मातकट असा दिसला तर त्याचा अर्थ वेगळा आहे. किंवा खूप ब्राईट येल्लो दिसला त्याचा अर्थ वेगळा आहे. लेमन येल्लो दिसला त्याचा अर्थ वेगळा. सो डल दिसतो आहे का ब्राईट दिसतो आहे, मडी दिसतो आहे का कॉम्बिनेशन ऑफ दोन कलर्स असं आहे. तर हे सगळं मग डीपमध्ये आपण त्याचं अनालिसिस करू शकतो. जेव्हा या एपिसोडच्या निमित्ताने मी या विषयाचा अभ्यास करत होते तेव्हा अनेक मला प्रतिकृती, जेव्हा मी सर्च केलं तेव्हा असं दिसलं की व्यक्तीचं चित्र दाखवतात, त्याच्याभोवती वेगवेगळे कलर्सचे लेयर्स दिसतात आणि त्यामध्ये असे ब्लॅक स्पॉट्स दाखवतात. तर ते नेमकं काय असतं? त्या इम्प्युरिटीज असू शकतात किंवा ब्लॉकेज असू शकतात. आणि ऑरा, जर ऑराबद्दल बोलायचं असेल तर 5 लेयर्स आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्या शरीराभोवतीचे 5 लेयर्स आपल्या सर्वसामान्य डोळ्याला नाही दिसत. नाही दिसत. किंवा आता हे झालं सायन्सच्या टर्ममध्ये जर आपण बोललो तर 5 लेयर्स आपण म्हणू शकतो. आणि जे त्या लेयरला कंटेन करतं, जसं एक काचेची बॉटल आहे पाण्याची, ती कंटेनर आहे, ते ऑरा. आणि ज्या 5 बॉडीज आपण म्हणतो त्यांचं कंटेनर म्हणजे ऑरा, असं एक अम्ब्रेला टर्म आहे ऑरा. आणि हे तर झालं सायंटिफिक. आपल्याकडे खूप सारे असे लोक असतात की आम्हाला सायन्सचं प्रूफ द्या म्हणतात. काही लोक असतात, विशेषतः आपण भारतीय, आपल्याकडे सगळे शास्त्र आहे, आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन आहे. त्यामुळे आपण दोन्ही बाबतीत बोलूया की आपण जर आपलं आयुर्वेद बघितलं किंवा आयुर्वेदाने हे कुठून घेतलंय तर तैत्तरीय उपनिषदातून घेतलेलं आहे. की आपण, तू ऐकलं असेल की अन्नमय कोश, मनोमय कोश, ते जे आहे विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, असे 5 कोश, पंचकोश आपण नेहमीच ऐकलेला शब्द आहे. आणि तेच तुम्ही सायन्सच्या भाषेत म्हणलं तर ह्या ज्या लेयर्स आहेत 5, की ॲस्ट्रल बॉडी, तुमची फिजिकल बॉडी, ॲस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, स्पिरिच्युअल बॉडी. मग ह्या सगळ्यांचा आपण जे लाईफमध्ये रोज जे कामं करतो किंवा ज्या एक्सपिरियन्सेस आपण घेतो, चांगले असतील वाईट असतील, बरोबर, त्याचा तुमच्या 5ची बॉडीवर परिणाम होतो. म्हणजे आपण जे म्हणतो की शोल्डर पेन होत आहे, तर ते फक्त शोल्डर पेन नाही आहे, त्याच्या मागे तुमची इमोशन, म्हणजे हे तर झालं फिजिकल लेवलवरती तुम्हाला जे दिसतंय, त्याच्यामध्ये फिजिकल झालं, त्याच्यात तुमचे इमोशन्स आहेत, त्याच्यात तुमचे थॉट्स आहेत, मेंटल थॉट्स आहेत, तुमचे कर्म आहेत, इवन जे हे आपण म्हणतो ना ॲस्ट्रॉलॉजी, ग्रहताऱ्यांचा परिणाम, तो सुद्धा त्याच्यात आहे. आणि म्हणून आयुर्वेद म्हणतं की तुम्ही फक्त शरीराने दुरुस्त आहात म्हणजे दुरुस्त आहात, छान आहात असं नाही, तर ह्या 5ही गोष्टी बॅलन्स पाहिजे. बरोबर आहे. आता आपण पुढे या गोष्टी घेणारच आहोत की ती ऑरा कशी सुधरत जाते किंवा कशी बिघडतही जाते आणि त्याचे रेमेडीज पण आपल्या दर्शकांना आपण सांगणार आहोत. आणि हा एपिसोड शेवटपर्यंत बघा मंडळी. तुमचीच ऑरा तुम्हाला कशी बघता येईल ह्याची पण एक छोटीशी ट्रिक पूजा या एपिसोडमध्ये आपल्याला सांगणार आहे. सो आता आपण
मगाशी जी सुरुवात केली निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, तर हे तू मला सांग की व्यक्तीची ऑरा कशी बिघडते? ओके, का बिघडते? भरपूर कारण आहेत दोन्ही गोष्टींसाठी. इवन आपण असं नोटीस करतो की एखाद्या व्यक्तीशी बोलल्यावर किंवा एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर आपल्याला डाऊन फील होतं, किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला जाणवते, एनर्जी फील होते, किंवा इथे थांबू नये असं सुद्धा वाटतं. तर अशा गोष्टी सुद्धा तुमचा ऑरा हॅम्पर करतात, डॅमेज करतात. किंवा ह्याच्याही पेक्षा सोपं सांगते, आपल्या रोजच्या लाईफमध्ये कितीतरी लोक सेल्फ डाऊट करतात. म्हणजे मी पुरेशी नाही आहे, मी वर्दी नाही आहे, मला हे जमतच नाही, मला ते करताच येत नाही. महिलांसाठी हे खूप होतं की आपण स्वतःला नावं ठेवतो. बाह्य गोष्टींमुळे ऑरा हॅम्पर होतो जे आपल्या हातात नसतं. म्हणजे आजारी पडणं वगैरे. आजारी पडणं तर ते आपल्या हातात नाहीये. समजा मला व्हायरल इन्फेक्शन झालं, त्यामुळे माझा ऑरा वीक झालेला आहे, किंवा वीक ऑरा होता म्हणून पटकन मी आजारी, असं दोन्ही आहे ते वाईस वर्सा. पण त्याच्याही पेक्षा वाईट मला असं वाटतं की आपण स्वतःचा ऑरा हॅम्पर करून घेतो अनेक वेळा, विशेषतः महिला वर्गामध्ये. की कोणी जर तुम्हाला काही म्हणलं की तुला हे जमत नाही, आणि आपण जेव्हा स्वतःला ते बिंबवतो स्वतःवरती की हो मला खरंच हे नाही जमत, तेव्हा मी माझा ऑरा हॅम्पर करून घेते आहे, किंवा मी निगेटिव्ह थॉट करतो. आपण खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा आज, की आम्हाला पॉझिटिव्ह थॉट येतच नाही, आम्ही निगेटिव्ह थॉटमध्ये असतो. तेव्हा तुम्ही स्वतःचा ऑरा हॅम्पर करून घेताय. आणि मग अशी लोक नकारात्मकतेच्या प्रभावाखाली खूप लवकर येतात. आणि इवन ऑरा स्कॅनिंग जेव्हा आपण करतो ना, त्याच्या सुद्धा लेवल्स आहेत. तर लेवल 0 म्हणजे तो ऑरा इतका छोटा, इतका कॉम्पॅक्ट आहे की ती अशी स्टेट आहे जिथे लोक आपण म्हणतो डिप्रेस्ड आहेत, की ते लोकांना तुमच्याकडे येत सुद्धा नाहीत, कारण ते इतके होपलेस झालेले असतात की त्यांना असं वाटतं की मला कोणी हेल्प नाही करू शकत. सो ते 0 लेवलवरती असतात. बरोबर. सो लेवल 1 वरती जे असतात की ते लोक काय करतात, विचार करतात, किंवा पुस्तकं वाचतील, किंवा सेल्फ हेल्प बुक्स खूप लोक वाचतात, व्हिडिओ बघतात मोटिवेशनल, पण फक्त बघतात, फक्त विचार करतात, कृतीमध्ये येत नाही. लेवल 2 मध्ये लोक असतात जे कृती करायला सुरू करतात. काहीही असू शकतं ते, तुमच्या फायनान्ससाठी असेल, तुम्ही मग मेहनत करायला सुरुवात कराल तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या हेल्थसाठी असेल, तुम्ही व्यायाम करायला, लोक विचार करतात मला डाएट करायचा आहे, मला व्यायाम करायचा, देन यू आर इन लेवल 1. पण जेव्हा तुम्ही ऍक्शन घ्यायला सुरू करता, तुम्ही जिमला जाता, किंवा तुम्ही तुमच्या करिअरसाठी अभ्यास असेल, मेहनत असेल, देन यू आर इन लेवल 2. अशा लेवल सुद्धा आहेत. लेवल 3, लेवल 4. तुमच्या भोवतीचं ते जे लेअर आहे ते त्याच्यामध्ये बदल होत जाणार आहे. आणि तुम्हाला इफ यू वॉन्ट टू शिफ्ट फ्रॉम, म्हणजे लेवल 0 वरून 1 वर यायचंय, 1 वरून 2 वर जायचंय, त्याला एकच आहे की तुम्हाला ऍक्शन्स घ्याव्या लागतील. बरोबर आहे. बघून बोलून काही होणार नाही, तर त्याला ऍक्शन घेऊन तुम्ही पुढे जाता. आणि हे पण एक आहे की असं नाहीये की तुम्ही नेहमी लेवल 2 मध्येच राहणार. ते शिफ्ट होऊ शकतं तुमच्या परिस्थितीनुसार, एक्सपिरियन्सेसनुसार. तुम्ही किती छान स्वतःला हँडल करू शकता आहे, किंवा मदत घेता आहे, किंवा तुम्ही स्वतःवर कसं काम करताय, त्यानुसार तुमच्या लेवल अप जाऊ शकतात, किंवा तुम्ही डाऊन पण येऊ शकता. करेक्ट. म्हणजे आता हे तू मगाशी जेव्हा आपलं डिस्कशन झालं तेव्हा तू म्हणालीस की एखाद्या व्यक्तीची ऑरा जी बॅड आहे ती सुधरू शकते. बरोबर आहे. सुधारण्याचा त्याला वाव असू शकतो, आणि सुधारलेली ऑरा सुद्धा डाऊन होऊ शकते. का तर तुम्ही जशी थॉट प्रोसेस तुमची देता तसं तुम्ही तुमच्या ऑराला खतपाणी घालता. बरोबर आहे. तर हे आपल्या हातातलं, म्हणजे 2 भाग आपण मगाशी बोललो की जे मी स्वतः करू शकते. मी ऑरा वाढवू पण शकते, कमी पण करू शकते, हे स्वतःच्या थॉट्सवर, स्वतःच्या ऍक्शनवर. दुसरा पार्ट हा आहे की जिथे जसं आपण आजारी पडणं म्हणालो की त्याच्यावरती माझा काही कंट्रोल नाही आहे, तर तशा केसमध्ये पण मग आपण रेमेडीज करू शकतो. आणि खूप वेळा असं पण होतं की आपण रोजच्या जीवनामध्ये प्रॉमिसेस करतो, किंवा आता मी तुला असं म्हणेल की तुझे घेतलेले पैसे मी उद्या वापस करते, पण मला माहिती आहे की उद्या मी देणार नाही आहे, पण आपण असे बोलून टाकतो, वचन देऊन टाकतो. किंवा आजकाल खोटं बोलणं हे सुद्धा काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. लोक त्यांच्या रोजच्या लाईफमध्ये असं वागतात. खोटं बोलणे, दुसऱ्याचं मन दुखावणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा समोरच्याचाही ऑरा हॅम्पर होतो, सोबत आपण आपलाही ऑरा हॅम्पर करून घेतो. त्यामुळे आपण जेव्हा वागतो, बोलतो, विचार करतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण हे लक्षात ठेवलं की या गोष्टीचा परिणाम माझ्या ऑरावरती होणार आहे, तेव्हा आपण जास्त जागरूकपणे, जास्त अवेअरनेसनी वागू शकतो. हे पण एक आहे की तुम्ही तुमचा ऑरा चांगला मेंटेन करू शकता. आणि ऑरा तुम्ही चांगला स्वतःचा मेंटेन ठेवला म्हणजे तुमचा सगळ्याच बाजूनी प्रोटेक्शन होतं. तुमची ओव्हरऑल लाईफमध्ये प्रगती होते. कारण आपण जेव्हा जीवनाचा विचार करतो, आपण सुखी जीवन कशाला म्हणतो, की माझी हेल्थ चांगली पाहिजे, माझी रिलेशनशिप चांगले पाहिजे, माझी आर्थिक
स्थिती चांगली पाहिजे, माझं करिअर चांगलं पाहिजे. तर असं नाही आहे की फक्त तुमची हेल्थ चांगली आहे म्हणजे तुम्ही सुखी. हे 4-5 गोष्टी आहे. हे जर सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात बॅलन्समध्ये असतील तेव्हा आपण तुमची लाईफ सुखी जीवन आम्ही जगतो आहोत असं म्हणू शकतो. हे सगळं जर ऑरावर अवलंबून आहे तर आपण अवेअरनेसनी जर वागलो तर तुम्ही हे प्रोटेक्ट करू शकता ना. जास्त तुम्हाला मेहनत करायची गरज नाही आहे डे टू डे लाईफमध्ये. ऑरामध्ये तू जेव्हा स्कॅन करतेस तेव्हा भविष्यातले काही संकेत दिसतात का त्यामध्ये? खूप छान प्रश्न आहे हा. कारण जे पण आपल्या फिजिकल वर्ल्डमध्ये घडतं, एक्झाम्पल आपण घेतलं सर्दी पडसं होणे, तर ते आधी तुमच्या ऑरामध्ये एंट्री केलेली आहे त्या गोष्टीने आणि त्याच्यानंतर ते तुमच्या फिजिकल जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडतात. तर स्कॅनिंगमध्ये डेफिनेटली आपल्याला दिसू शकतं की भविष्यामध्ये तुम्हाला ह्या समस्या येऊ शकतात. बऱ्याच जणांना तर मी सांगते पण की बिझनेसमध्ये कुठली आता डील तुम्ही करायला जाणार असाल, कारण ते दिसतं की ह्यांची काहीतरी आता मोठी डील, मोठी मीटिंग होणार आहे, तर मग तिथे तुम्ही सांभाळून जा. किंवा आता काही ठिकाणी टेंडर्स असतात, कोटेशन्स असतात किंवा प्रॉपर्टीच्या डील्स असतात, तर ते मी त्यांना ऑलरेडी सांगते की तुमच्या मनात हे असं असं आहे, लवकरच तुम्ही डील करणार आहात, तर तुम्ही तुमची किंमत कमी करू नका. जे काय तुमचे रेट्स असतील, तुम्ही जे काय देणार असाल टेंडरमध्ये, तर तुम्हाला ते मिळेल. सो डू नॉट कॉम्प्रोमाइज. हे पण मी आधीच सांगते, तर मग त्यांना अंदाजा मिळतो. तर हे हेल्थच्या बाबतीत पण आपण सांगू शकतो की हा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुम्ही लक्ष द्या त्या गोष्टीकडे, प्रिकॉशन घ्या किंवा टेस्ट करून घ्या. आता सांगितलंय तर तुम्ही टेस्ट करून घ्या, म्हणजे ते अगदी सुरुवातीच्या काळातच आपण त्याला थांबवू शकतो अति होण्याच्या आधी. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला थोडीशी पूर्वसूचना मिळू शकते. एके ठिकाणी मी असं वाचलं होतं की तुम्हाला जर म्हणजे एखादी व्यक्ती आजारी पडण्याची जी प्रोसेस आहे, तर ऑब्व्हियसली तुमच्या पांढऱ्या पेशींवरती ते बाहेरचे व्हायरल्स अटॅक करतात आणि तुम्ही आजारी पडता, अशा डॉक्टरी टर्म्समध्ये आपण सांगतो. तर कधी मग त्याच्या ऑराशी संबंधित असं मी वाचलं होतं की पहिल्यांदा ते तुमचं जे अटॅक आहे तो बाहेरचे तुमचं लेअर क्रॅक करतो आणि मग तुम्ही आजारी पडता. त्याचे सिम्पटम्स तुम्हाला 2 दिवस आधी जाणवतात की हा आता मला व्हायरल काहीतरी होणार आहे, किंवा आतून जाणवतं की मला ताप यायची शक्यता आहे, कणकण यायची शक्यता आहे. तर त्यावेळेस असा प्रयोग झाला की रामरक्षेचं पठण जेव्हा केलं गेलं तेव्हा ती ऑरा म्हणजे ते पुन्हा एकदा जिथून टेअर होणार होतं तिथे ते पुन्हा बूस्ट झालं, रिपेअर झालं. सो हे अशा पद्धतीने पण वर्क होतं. हो हो, भरपूर पद्धती आहेत आपण आपला ऑरा रिपेअर करण्याचा किंवा प्रोटेक्ट करण्याचा. म्हणजे रामरक्षा हे स्तोत्र असं आहे की जे तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत प्रोटेक्ट करतं, तुमची ऑरा ते मजबूत ठेवण्याचं काम करतं. म्हणजे असे अनेक स्तोत्र आहेत. हो, भरपूर स्तोत्र आहेत असे. आणि अगदीच आपण म्हणजे संपन्न आहोत की आपल्याकडे स्तोत्र आहेत त्याची, आणि प्रत्येक स्तोत्रामध्ये फलश्रुती दिलेली असते. तर इथून पुढे स्तोत्र वाचताना आपण त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे, फलश्रुती काय आहे, त्या हिशोबाने आपण स्तोत्र वाचायला पाहिजे. जे जे तुमचे ब्लॉक्स असतील त्या हिशोबाने ते दूर होऊ शकतात. हे सुद्धा आहे. पण अगदीच एखाद्याला स्तोत्र नाही जमत आहे, इव्हन तुमचं इंटेन्शन, की इंटेन्शन म्हणजे काय, तुम्ही एक उद्दिष्ट ठेवता की मला बरं नाही वाटत आहे किंवा माझ्या हेल्थसाठी मी हे वाचतो आहे, किंवा तुम्हाला वाचता येत नसेल, तुम्हाला स्तोत्र येत नसतील, तर इंटेन्शन ठेवून जरी तुम्ही प्रेयर ज्याला आपण म्हणतो, तुम्ही मराठीत बोला, तुमच्या मातृभाषेत बोला, सामान्य शब्दात जरी बोललं ना तरी सुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो, कारण त्याच्यामागे इंटेन्शन आहे. सो हे पण आहे. याच्याबरोबर बाकीच्या पण रेमेडीज आहेत, पण डेफिनेटली स्तोत्र किंवा मंत्र, इव्हन आपल्या चक्रांचे सुद्धा प्रत्येक ह्याचे बीज मंत्र असतात, ते बरोबर त्या टार्गेटवरती काम करतात. त्यामुळे ते ऑरा रिपेअर होतो, प्रोटेक्शन मिळतं. ते खरं आहे, बिलकुल खरं. आणि आता एखाद्या व्यक्तीची म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या संपर्कात आली, खूप पॉझिटिव्ह आपल्याला वाईब्स येतात की मला खूप उत्सुकता आहे की हे आपले संत मंडळी आहेत, किंवा अगदी मला असं वाटतं की नरेंद्रजी मोदी यांची ऑरा खूप स्ट्रॉंग आहे, असं जेव्हा मी रिसर्च केलं तेव्हा जाणवलं. इव्हन आज आपल्या इथे आपण महाराज ठेवलेत, तर महाराजांची ऑरा पण खूप स्ट्रॉंग होती, कारण त्यांच्या एका शब्दावरती अनेक लोक तयार झाले, प्रसंगी जीवदान दिलं त्यांनी, म्हणजे बलिदान दिलं स्वराज्यासाठी. तर हे कुठले तरी स्ट्रॉंग व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे का की तुमची ऑरा मजबूत असणं? नक्कीच आपण असं म्हणू शकतो. आणि जे हे महान व्यक्तींची आपण आता नावं घेतले त्याच्या मागे त्यांची साधना आहे, हा पण आपण एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यांचा ऑरा एवढा स्ट्रॉंग का आहे. आणि ऑरा स्ट्रॉंग कधी होतो, इव्हन आपण लहान मुलांचं जरी उदाहरण घेतलं, जसं तू म्हणाली की एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला खूप छान वाटतं, तसं हा सगळ्यांचा अनुभव असेल की छोटे बाळ असतात किंवा लहान मुलांसोबत आपण खेळताना आपल्याला खूप छान वाटतं. कारण काय आहे, कारण ते निस्वार्थ असतात. आणि तसेच आपण महाराजांचं उदाहरण घेतलं किंवा अनेक साधू संतांचं उदाहरण घेतलं, त्यांच्या ऑरा मध्ये तुम्हाला गोल्डन रंग दिसेल, व्हाईट रंग दिसेल,
आणि तो खूप व्यापक दिसेल, स्वच्छ दिसेल. का? कारण की ते निस्वार्थ आहे. त्यांचं जे पण होतं त्यांनी स्वतःसाठी काहीच नाही केलं, समाजासाठी ते विचार करतात. ती जी साधना करतात, जी काही तपस्या करतात, ती सुद्धा समाजासाठी असते. तर हा एक आपला सामान्य लोकांमधला आणि महान लोकांमधला हा फरक आहे. म्हणून त्यांचा ऑरा व्यापक असतो, मोठा असतो आणि साधना ते जे करतात त्याच्यानुसार तो ऑरा मेंटेन राहतो. कारण ऊर्जेचा नियम आहे की ऊर्जा जास्त कडून कमीकडे जाते. त्यामुळे जेव्हा आपण मंदिरांमध्ये जातो आणि प्रत्येक वास्तूचा, प्रत्येक गोष्टीचा ऑरा आहे. त्या मुद्द्याकडे मी येणारच होते की मंदिरात गेल्यानंतरही तुम्हाला खूप स्ट्रॉंग फील होतं, छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, तुमचा मूड अपलिफ्ट होतो. किंवा आपल्याकडे जे म्हणतात की संत संगती करा, सज्जनांची संगती करा, ती ह्याच्यासाठी. कारण काय होतं, एक मी तुला एक्सपेरिमेंट सांगते. कॅनडामध्ये ह्याच्यावरती रिसर्च झालेली आहे की 2 व्यक्ती होते, ए आणि बी म्हणूया आपण, आणि त्यांनी मशीननी ऑरा मोजला. तर ए व्यक्ती उभा होता, बी व्यक्तीला सांगितलं की तू ह्याला निगेटिव्ह वाक्य बोल, तू असाच आहेस, तू तसाच आहेस, जे काय असेल ते. आणि त्यांनी ऑरा मेजर केला. ओके ऑरा मेजर झाला पहिला. त्यानंतर जो ए व्यक्ती होता, सायंटिस्टने त्यांना सांगितलं की तुम्ही आता, त्यांना एक प्रेयर दिली, स्तोत्र असेल, इंग्लिशमध्ये प्रेयर असेल, व्हॉटएव्हर, ती तुम्ही आता चॅन्ट करा, ती तुम्ही म्हणा. आणि मग आणि ह्याला सांगितलं की तू तुझं कंटिन्यू ठेव निगेटिव्ह बोलणं. आणि मग त्यांनी परत एकदा ऑरा स्कॅनिंग केली. तर ते वाढलं सगळं, ऑराचे वाढला क्वांटिटीमध्ये ऑरा. आणि ऑरा तर वाढणारच होता प्रेयरमुळे. महत्त्वाची गोष्ट काय झाली की तो जो बी व्यक्ती होता, जो त्याला निगेटिव्ह बोलत होता, त्याने त्याचा अनुभव सांगितला की मला हळूहळू असं वाटायला लागलं की मी असं नाही बोलायला पाहिजे ह्याला. म्हणजे काय बरं, हा एक्सपेरिमेंट होता, म्हणजे हे ऍक्टिंग होती, तो काही खरं खरं बोलत नव्हता. तरी सुद्धा त्या व्यक्तीला वाटलं की मी असं नाही बोलायला पाहिजे. हे का झालं? कारण ए व्यक्तीचा ऑरा वाढला, त्यांनी जे प्रेयर म्हणाला तो, त्यामुळे त्याचा ऑरा वाटला. तो ऑरा ह्याच्यापर्यंत पोहोचला. म्हणून आपण जे म्हणतो की तुम्ही साधू संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. तर आपण जेव्हा मंदिरांमध्ये जातो किंवा आपले गुरु असतील, साधू संत सज्जन लोक असतील, त्यांच्यासोबत जेव्हा आपण बसतो, तेव्हा जसं ह्या बी व्यक्तीला वाटलं, ते आपोआपच वाईट विचार निघून जातात, आपोआपच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणून आपल्याला काही लोकांशी मनमोकळेपणे बोलायला आवडतं, किंवा साधू संतांच्या ठिकाणी जाऊन बसायला आवडतं, किंवा जे असे मंदिर असतात जिथे हिस्ट्री आहे. फॉर एक्झाम्पल आता 12 ज्योतिर्लिंग आपण घेतलं की तिथे काही घटना घडलेल्या आहेत, तिथे आपल्याकडे कथा आहेत, त्याच्या तिथे ती पॉवर आहे, ती जे काही मूर्ती असेल, एनर्जी आहे. अशा ठिकाणी जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा आपल्याला ते फील होतं. याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे. म्हणजे तो जो स्ट्रॉंग फील ज्या ठिकाणी तुम्ही जाता, म्हणजे जसं की मी आज अक्कलकोटला गेले तर तिथे मला खूप जास्ती भारी पॉझिटिव्ह होईल. पण तेच मी कुठल्या तरी सोसायटीतल्या मंदिरात गेले तर तो जो एक डिफरन्स आहे तो तू मगाशी खूप छान सांगितला, तो आपल्या श्रोत्यांना पण सांग. कट करूया. आपलं बोलताना डिस्कशन झालं होतं ना की म्हणून सोसायटीच्या मंदिरात ती ऑरा नाही मिळत जी आपल्याला. मग तेच आता बोललो ना आपण की जिथे कथा आहेत किंवा जिथे काही अवतार झालेले आहेत तिथे त्यांचा ऑरा राहिले. बरं करूया आपण ते सांगतो, ते करू. तर आता तुझ्यापासून कंटिन्यू, हिच्यापासून कंटिन्यू होईल. तर हे जे मंदिर आहेत जिथे की काहीतरी घटना घडलेली आहे किंवा तिथे काहीतरी अवतार कार्य झालेलं आहे, तिथे त्यांची शक्ती किंवा त्यांचा ऑरा राहिलेला आहे. जसं तू आता अक्कलकोट म्हणाली, शिर्डी असेल, तर अशा ठिकाणी त्या साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे की मी इथेच आहे, मी कुठे नाही गेलेलो. म्हणजे काय, त्यांची एनर्जी तिथे आहे, त्यांचा ऑरा तिथे आहे, म्हणून आपल्याला त्याचा फायदा होतो. पण जर आता आपल्या सोसायटीमध्ये पण एखादं मंदिर असतं तर तिथे कदाचित तेवढा आपल्याला जाणवणार नाही. म्हणजे तिथे तुम्ही ब्लेसिंग्स घेऊ शकतो आपण, पण त्या पॉवरफुल ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथे जेव्हा तुम्ही नतमस्तक होता तेव्हा ती तुम्हाला एनर्जी वेगळीच असते. कारण तिथे जो महान व्यक्ती आहे त्याची एनर्जी आहे, किंवा इव्हन आपले हे जे मंदिर आहेत त्याचं ज्या पद्धतीने बांधकाम झालेलं आहे ते पण एक रिसर्चचा भाग आहे, त्याचाही डेफिनेटली परिणाम आहे. नक्कीच. जसं आता तू हे म्हणालीस ना, त्याच्यावरनं मला खूप छान आठवलं. नुकतीच वारी आपली होऊन गेली आणि म्हणजे जेव्हा आळंदीला आपण जातो, माऊलींचं दर्शन घेतो, तेव्हा संजीवन समाधी आहे तिथे. म्हणजे माऊली ऑरा रूपाने तिथे आहेत, त्यांची स्पंदनं तिथे अनेकांना जाणवतात, व्हायब्रेशन्स जाणवतात. तर मला वाटतं हे सगळं ऑल टुगेदर
ऑराच असावी ही सगळी, कारण नाही ते का? त्यांच्याकडून आपल्याला एनर्जी मिळते आणि ते लोक इतके पॉवरफुल आहेत की आता माऊलींचं बोललं तर त्यांनी तर साधनाच एवढी करून ठेवलेली आहे की ते कधी त्यांचं संपत नाही. पण आता जे आपण तुम्ही बोलल्या की मोदीजी असतील किंवा इतर जे आता आपल्यासोबत आहेत ते साधना करतात आणि त्यांचा तो ऑरा ते कायम तेवढा मेंटेन ठेवतात. हा पण एक पॉइंट आहे अगदी त्याच्यामध्ये. बरोबर आहे. सो आता ही जी सगळी ऑरा आहे ही आपल्याला प्रोटेक्ट करायची आहे, राईट? तर त्याच्यासाठी तू काय सांगशील? ओके, जर सिंपल आपण घरगुती उपाय जर म्हणालो तर आपण सगळ्यांनी मीठ मोहरीने आपण दृष्ट काढतो. दृष्ट काढणे सुद्धा त्याचाच प्रकार आहे की तुम्ही ऑरा क्लीन करत आहात. तो एक प्रकार सगळ्यांना माहिती, आपल्या घरात खूप कॉमनली तो होतो. मीठ जे असतं ना ते नेगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करून घेतं. त्यामुळे तुम्ही मिठाच्या पाण्याने अंघोळ करू शकता किंवा आपण हा अनुभव घेतलेला असतो की आपण कुठेतरी जाऊन आलो, बाहेर जाऊन आलो, संध्याकाळी घरी आलो, तेव्हा तुम्ही जेव्हा अंघोळ करता आपल्याला फ्रेश वाटतं, कारण पाणी सुद्धा तुमची सगळी निगेटिव्हिटी काढून टाकतं. तर हे सोपे उपाय आहेत. तुम्ही मिठाच्या पाण्याने अंघोळ करू शकता. अंघोळ करणं शक्य नसेल तर आपण चिमूटभर मीठ आणि त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी, कारण कॉफी काय करतं, कॅटलिस्टचं काम करतं. कॅटलिस्ट म्हणजे काय, मिठाला तुमची निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करण्यासाठी 5 मिनिट लागत असतील तर तुम्ही कॉफी ऍड केली तर ते 2 मिनिटात होणार, कमी वेळ लागणार. तर तुम्हाला पूर्ण अंघोळ करणं शक्य नसेल तर आपण कोरोनामध्ये जसे पूर्ण स्वच्छ हात धुवायचो तसं तुम्ही हातामध्ये मीठ, थोडीशी कॉफी टाकून थोडं पाणी घेऊन त्याला पूर्ण जर हाताला आपण धुतलं व्यवस्थितपणे आणि मग साध्या पाण्याने ते पूर्ण काढून टाकलं तर तुम्ही अंघोळ करा किंवा मग तुम्ही हात जरी धुतले तर मेक शुअर की ते सगळं निघून जाते, कारण आता त्यांनी तुमची निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब केली आहे तर ते आपल्या शरीरावरून निघून गेलं पाहिजे. तर अंघोळ करत असाल तर फेस सोडून खाली तुम्ही अंघोळ करू शकता, कारण फेस किंवा हेअर आपले सेन्सिटिव्ह असतात म्हणून ते करू शकतो. किंवा घराची सुद्धा स्वच्छता करायची असेल तर आठवड्यातून एखाद्या वेळी तुम्ही मिठाच्या पाण्याने फरशी स्वच्छ करू शकता. हे झाले घरगुती उपाय. त्यानंतर मी एक मुद्रा सांगते, गरुड मुद्रा म्हणतात त्याला. खूप वेळा काय होतं की एखाद्या गोष्टीमुळे, घटनेमुळे आपला मूड एकदम डाऊन होतो. तर अशा वेळी पटकन मूड छान करण्यासाठी गरुड मुद्रेचा आपण वापर करू शकतो. अशी करतात गरुड मुद्रा. एक 30 सेकंद जरी आपण ठेवलं, फार नाही करायचं, 5-5 मिनिटं वगैरे नाही करायचं. अशी गरुड मुद्रा आहे, आपण हे करू शकतो 30 मिनिटं. खूप छान अनुभव आहेत ह्याचे की तुम्हाला पटकन मूड तुमचा अपलिफ्ट होऊ शकतो. आणि ही शक्यतो सकाळी करावी. आपण सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जर असं जाणवलं गरज आहे तर तेव्हा ती मुद्रा आपण करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त ऑरा लॉक करतात बरेच जण, रेकीच्या द्वारे असेल किंवा भरपूर आहे. आता ते कसं आहे, थोडंसं टेक्निकल आहे, डिटेल्स आहे, त्यामुळे आपण असं ओपनली नाही सांगू शकत. पण बाकी पण सोप्या रेमेडीज आहेत की तुम्ही रुद्राक्ष वापरतो आपण, रुद्राक्ष वापरून सुद्धा तुम्ही ऑराला क्लीन ठेवू शकता, प्रोटेक्ट ठेवू शकता. किंवा पण ते रुद्राक्ष रिअल ओरिजिनल असला पाहिजे, जाणकार व्यक्तीकडून सल्ला घ्यावा. क्रिस्टल्स असतात त्याचा तुम्ही वापर करू शकता. किंवा बऱ्याच ठिकाणी ऑरा वॉटर म्हणून पण मिळतात, म्हणजे होली वॉटर, ते चार्ज करून दिलेलं असतं. तर ते फक्त तुम्ही योग्य व्यक्तीकडून घ्या. आणि सर्वात सोपं मला वाटतं की जसं तू म्हणाली रामरक्षा वगैरे जे ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्यामुळे मग ऑथेंटिक व्यक्ती वगैरे शोधायची आपल्याला त्याच्यात गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कुठलं स्तोत्र म्हणू शकता, रामरक्षा म्हणू शकता, आपले कुलदेव कुलदेवी आहे तुम्ही त्यांचं नामस्मरण करू शकता. किंवा इव्हन आपले चक्र, आपण ऑरा स्कॅनमध्ये चक्राचा सुद्धा भाग घेतो. तर तुमचं जे चक्र अंडर आहे म्हणजे बॅलन्स नाही आहे, एक तर ओव्हर ऍक्टिव्ह असेल किंवा अंडर ऍक्टिव्ह असेल, तर त्याला बॅलन्समध्ये आणण्यासाठी त्याचे बीज मंत्र असतात, ते वापरू शकतो. तर अशा भरपूर आणि गायडेड मेडिटेशनचे खूप सारे व्हिडिओज, मेडिटेशन करणं तर सगळ्याच गोष्टींसाठी फलदायी आहेत. बरोबर आहे. त्या सगळ्यांनी तुमची ऑरा क्लीन राहू शकते, प्रोटेक्ट राहू शकते, जेणेकरून निगेटिव्हिटी तुमच्या, नॉट ओनली निगेटिव्हिटी, आजारपण म्हणा किंवा भविष्यात काही प्रॉब्लेम्स आहेत. किंवा खूप वेळा असं पण असतं, आता एक माझ्याकडे क्लायंट आले होते, त्यांनी त्यांच्या मुलीचा ऑरा रीड करून घेतला होता. तर योग्य वर तिला मिळत नाहीये. तर जेव्हा स्कॅन केलं तर ते हे लक्षात आलं की ती आत्ता हो म्हणते लग्नासाठी, पण तिला काहीतरी शिकायचं होतं, काहीतरी तिच्या ह्याच्यातलं राहिलेलं आहे की ते झाल्याशिवाय तिला मूव नाही व्हायचंय पुढे, आणि ते नाही झालेलं. मग आता ती काय करू शकते, एकतर जे राहिलं आहे ते पूर्ण करू शकते किंवा मग त्याला लेट गो करू शकते की आता वेळ गेली आहे किंवा जे काय कारण असेल की आता मला ते नाही करायचंय. म्हणजे ती सांगताना सांगते की मी रेडी आहे लग्नासाठी, पण हा ब्लॉक होता जे तिच्याच मनाने ठरवलेलं होतं की हे झाल्याशिवाय, आपण म्हणतो ना सेटल होण्याची प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी
वेगळी असते, तसं ते राहिलेलं होतं. मग हा काय होता, हा ब्लॉक क्रिएट करत होता की तिला योग्य वर तिच्या जीवनात येत नव्हता, कारण हा ब्लॉक होता. आता ती ठरवेल की तिला ते शिकायचं आहे का तिला ते लेट गो करायचं आहे. असे ब्लॉकेजेस तुमच्या हेल्थमध्ये असू शकतात. खूप लोक खूप मेहनत करतात पण यश मिळत नाही, किंवा खूप मेहनत करतात पण योग्य तितका मोबदला पैशाच्या याच्यामध्ये मिळत नाही. कुठेतरी तुमचे ब्लॉकेज असू शकतात. तुमचा विचार असू शकतो की आय एम नॉट वर्दी, की मी एवढे कमवू शकेल. आपण खूप वेळा म्हणजे इतक्यांदा सेशन्समध्ये मी हे सांगितलं की विचार बदला. तुम्ही स्वतःबद्दल खूप नेगेटिव्ह बोलता किंवा तुम्हाला विश्वासच नाही आहे की मी हे करू शकते, तर मला तर वाटतं सगळ्यात सोपं आहे की तुम्ही विचार बदला आणि ॲक्शन घ्या. यामुळे तुमचे खूप सारे ब्लॉकेजेस निघून जाऊ शकतात. करेक्ट. आणि ऑरामधनं ह्या सगळ्या गोष्टी क्लीन, जेव्हा तू स्कॅन करतेस तेव्हा तू रीड करतेस तेव्हा या गोष्टी दिसतात. सो पूजा ऑरा फक्त रीड करून देते, त्याच्यावरचे उपाय म्हणजे तिने जे ब्लॉकेजेस दिले त्याच्यावरती तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीकडून हिलिंग करून घ्यायचं. हिलिंग हा एक वेगळा पार्ट आहे, कारण की मी सध्या फक्त स्कॅनिंग करून तुम्हाला सांगू शकते. आणि जे आपण बेसिक रेमेडी जसं सांगितलं, कधी कधी खूप सोपं असतं, जसं आता हे उदाहरण सांगितलं त्या मुलीचं, तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त विचार बदलला किंवा जे आहे ते ऍक्सेप्ट केलं तरी तुमचा तो ब्लॉक जाणार आहे. त्यामुळे कधी कधी तुम्हाला हिलिंगची गरज पण नाही पडत, तुमच्या हातात असते हिलिंग. मला तर वाटतं मोस्ट ऑफ द टाइम आपल्याच हातात असते हिलिंग. पण ठीक आहे, समजा खूपच मेजर काही प्रॉब्लेम आहे तेव्हा तो हिलर्स तो पूर्ण वेगळा भाग आहे आणि तुम्ही हिलरकडे जाऊन ते हील करून घेऊ शकता. अगदी एक छोटासा प्रश्न विचारते, जेव्हा तू इतरांची ऑरा स्कॅन करते तेव्हा त्याच्यामध्ये निगेटिव्ह अटॅक्स वगैरे झालेत हे पण कळतं का? कळू शकतं, पण ना ही गोष्ट खूप रेअर आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात लोक प्रश्न विचारतात की असं काही आहे का, प्रश्न खूप असतात पण ते खूप रेअर आहे. दिसताना 1-2 केसेसमध्ये तसं होतं की नेगेटिव्ह एंटिटीजचा ह्याचे पण प्रकार आहे, जे आपण आता बोललो ना, टियर आहे किंवा मग ब्लॉक आहे, स्कार आहे, म्हणजे छोटं पंक्चर आहे तुमच्या ऑरामध्ये का, ते फाटलं आहे, टियर झालेला आहे का, तुम्हाला स्कार आहे. खूप वेळा असे पण असतात की तुम्हाला भीती असते, फोबिया आपण ज्याला म्हणतो, फोबियामुळे सुद्धा तिथे ब्लॉक असतो किंवा तुम्हाला तिथे ऑरा टियर झालेला असतो. किंवा आता ऍक्सिडेंट, समजा एखाद्याचा कधीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे, तो व्यक्ती अजूनही गाडी चालवायला घाबरतो किंवा ती मेमरी त्यांच्यामध्ये अजूनही असते. आणि ते जिथे ऑरामध्ये आता समजा शोल्डरच्या ठिकाणी टियर आहे तर तुम्हाला शोल्डर पेन असू शकतो. किंवा आपण चक्राच्या दृष्टिकोनातून बोललो, आता उदाहरण घेतलं थ्रोट चक्राचं, तर खूप लोक असे असतात की जे विचार असतात मनात पण मोकळेपणाने बोलू शकत नाही किंवा क्लॅरिटी नसते. मग तुमचं ते चक्रा ब्लॉक आहे. हे झालं एनर्जी लेवलवरती, पण त्याचा परिणाम तुमच्या फिजिकलमध्ये काय दिसणार, तुम्हाला थायरॉइड असू शकतो, गळ्याचे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर हे ज्या 5 बॉडीज आहेत सगळे इंटरकनेक्टेड आहे. तुम्हाला 5 बॉडीला कनेक्ट करायचं असेल तर ते तुमचे चक्रास कनेक्ट करतात. तर हे प्रत्येक म्हणजे आपल्याला जे दुखणं येतं किंवा जे वाटतं ते फक्त तेवढं दुखणं नाही आहे, त्याच्यामागे इमोशन्स आहेत, त्याच्यामागे विचार आहेत, कर्म आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो शॉर्टमध्ये आपण असंच म्हणू शकतो की तुम्ही चांगली कर्म करा, स्वतःबद्दल चांगला विचार करा आणि बाय डिफॉल्ट त्याचा एंड रिझल्ट असेल की तुम्ही एक चांगले व्यक्ती व्हाल. आणि जर तुम्ही चांगले व्यक्ती असाल तर तुमची ऑरा ऑब्व्हियसली कलरफुल, छान, जशी हवी तशी व्हाईट, गोल्डन, व्हॉटेवर ती होऊ शकते. सो आपलं डिस्कशन शेवटच्या टप्प्याकडे आपण नेतोय. तर आपण लोकांना प्रॉमिस केलंय की आपण खरंच ऑरा आपल्या भोवती आहे का, हे एक शॉर्ट टेस्ट आपण कशी करू शकतो. ओके, सोपं आहे अगदी. बेसिक लेवलवरती जर आपल्याला ऑरा बघायचा असेल तर आपण आपला हात घेऊ शकतो आणि मागचं जे बॅकग्राऊंड आहे आपलं ते जर प्लेन असेल, व्हाईट भिंत वगैरे, तर तुम्ही तुमचा हात असा ठेवू शकता आणि थोडंसं एकटक जर आपण आपल्या हाताकडे बघत राहिलो तर तुम्हाला आउटलाईन सारखं एक व्हाईट कलरचं दिसेल. सुरुवातीला कदाचित कलर्स नाही दिसणार तुम्हाला, पण तुम्ही एकटक बघितलं आणि त्यानंतर तुम्हाला बॉर्डर किंवा आउटलाईन सारखं एक वलय दिसू शकतं. तर हा प्रयोग ती तुमची ऑरा आहे. तर तुम्ही हा बेसिक प्रयोग नक्कीच करू शकता. आणि अजून अनालिसिस साठी तुम्ही शिकलात तर मग ते जे कलर आहे त्याचा काय अर्थ आहे ते एक पुढचा भाग झाला. पण डेफिनेटली प्रत्येक जण हे घरी करून बघू शकतो. सो मंडळी, तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जाणवलं का तुम्ही तुमचा हात बघितल्यानंतर काही. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आज आपण पूजाकडनं जाणून घेतलंय की ऑरा म्हणजे नेमकं काय असतं आणि ऑरा कशी रीड करायची. ऑरातनं काही तुम्हाला प्रॉब्लेम्स दिसले, रिलेशनशिप, हेल्थमधले, मनीमधले ब्लॉकेजेस दिसले तर ते हील कसे करायचे, तर ह्या हीलरला पण मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. त्यामुळे बेल आयकॉनचं बटन पण नक्की दाबून ठेवा, जेणेकरून याच्यानंतरचा नेक्स्ट एपिसोड जेव्हा येईल
तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. सो पूजा खूप खूप थँक्यू. तू अनुस्मी चॅनलसाठी 2 एपिसोड ऑलरेडी दिलेत आणि तिसराही एपिसोड, चौथा एपिसोड आपला इथे होतोय. तर या 4ही एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. सो होम कम्युनिकेशन, ॲनिमल कम्युनिकेशन आणि त्याच्यावर झालेले क्वेश्चन आन्सर्स असे 3 एपिसोड आपण ऑलरेडी केलेत. त्याची लिंक मी देणार आहे, तेही नक्की बघा. आणि थँक्यू सो मच पूजा, तू आज इथे येऊन ही जी सगळी बेसिक माहिती आहे ज्याच्याने आपण प्रोटेक्ट राहू शकतो तर ती माहिती दिलीस, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.